पालघर जिल्हा हा कृषी असा जिल्हा आहे. या ठिकाणी कृषी क्षेत्र खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये भात लागवड आहे, बागायतदार आहेत, उन्हाळी भाजीपाला लागवड करणारी मंडळी आहेत किंवा बारमाही भाजीपाला लागवड करणारे आहेत. त्याच्यामध्ये पानवेल आहे, सुपारी आहे, नारळ आहे, भात आहे, भाजीपाल्याच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, लागवडीची पिकं आहेत का त्याच्यामधून शेतकरी हे पिकं घेत असतात. परंतु त्यांचं माती परीक्षण म्हणा किंवा त्यांना जागेवर सायंटिस्ट उपलब्ध होणं, ह्या गोष्टी मिळत नाही. मालाची प्रत कशी चांगली तयार होईल अशा पद्धतीने मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. म्हणून आपण कोकण कृषी विद्यापीठामार्फत आणि MCCR जे आहे महाराष्ट्राचं, त्याच्यामध्ये 4 विद्यापीठाची जी फेडरल कमिटी आहे, त्या कमिटीवर आपले मेंबर आहेत आणि त्या मेंबरच्या माध्यमातून आपण आप्पा म्हणजे लोकनेते आमदार इथे डॉक्टर क्षितिजदादा यांच्या माध्यमातून या पालघर जिल्ह्यामध्ये 60 एकर जागा या कृषी महाविद्यालयासाठी आपण मिळवलेली आहे. त्याचं कृषी विद्यापीठाने त्याला मंजुरी दिली, MCRने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि अंतिम प्रस्ताव हा शासनाकडे प्रलंबित आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कृषी महाविद्यालय ह्या पालघरच्या सारख्या ठिकाणी झाला तर 100 मुलं ह्या पालघर जिल्ह्यातली त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतील आणि फक्त पालघर जिल्ह्यासाठीच आहे हे. आणि आज आपण बघितलं डिप्लोमा डिग्रीसाठी मुलांना खूप लांब जावं लागते, काही काहींना फी भरावी लागते, मग त्याच्यामुळे इच्छा असूनसुद्धा मुलांना ते शिक्षण घेता येत नाही. आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला तर 100% शासनाची ही अनुदानित महाविद्यालय सुरू झालं तर इथली मुलं फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण घेऊ शकतील, राहू शकतील आणि त्यांना डिप्लोमा डिग्र्या मिळतीलच, प्लस शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञांच्या माध्यमातून त्याचा फायदा मिळणार आहे. एक आपण बघितलं की जग हे अतिशय प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे. आपण प्रत्येकजण प्रोसेसिंग फूडवरच डिपेंड आहोत. कुठलीही गोष्ट आपण रोजच्या आहारामध्ये बघितली तर आपण वेफर खातो, प्रोसेसिंग केलेलं आहे, पॅकिंग फूड आहे, ते अनेक प्रकारचे आहेत. किंवा आपण भाजीपाला पण आज आपण रेडीमेड घेतो, ते पण प्रोसेस केलेलेच खातो. दुधाचे प्रकल्प आहेत, पदार्थ आहेत, ते सुद्धा आपण प्रोसेस केलेले. असे जी गोष्ट आपण बघितली ती प्रोसेस केलीच आपण खातो. मग हे प्रोसेसिंगचं कॉलेज आपल्या ठिकाणी जर आलं तर निश्चितच आपल्या भागातली मुलं प्रोसेसिंग इंडस्ट्रीला जातील आणि जगभर त्यांना त्याची मागणी आहे. जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, परंतु आपण बघितलं कोकण डिव्हिजनमध्ये कुठेही प्रोसेसिंगचं कॉलेज नाही. मग हे कॉलेज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला चालू करायचं आहे. एक मच्छीमार म्हणजे फिशरिंग कॉलेज, आपल्याकडे जागा खूप आहे, आपलं किनारपट्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथे मासे खूप चांगल्या प्रकारे इथे मिळतात. त्याचं संवर्धन कसं करायचं, मासे उत्पादन कसे करायचं त्याचं मार्गदर्शन मिळत नाही. मग त्या अनुषंगाने एखादं फिशरीजचं कॉलेज मत्स्य विभागाच्या मार्फत एक चालू करण्याच्या दृष्टिकोनात आमचे प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी चालू करतो आहे. म्हणजे ही विविध प्रकारचे आपण प्रकल्प ह्या पालघर जिल्ह्यासाठी आणतो आहे. राहिला प्रश्न कोस्टल एरिया, त्या ठिकाणी आपण बघतो आहे माझ्या मतदारसंघात दातिवरे, कोरे, एडवन, मथाणे, उसरणी हा जो भाग आहे, प्लस पुढे आपण पालघर जिल्ह्यामध्ये गेलो तर सातपाटी आहे, मुरबा आहे, दांडाखाडी आहे किंवा झाईबुर्डीपर्यंतचा हा जो भाग आहे, या ठिकाणी दरवर्षी वादळ येते. या वादळामध्ये खूप नुकसान होते, वीज त्या कायमस्वरूपी जाते. वारा झाल्या म्हणजे वादळानंतर लोकांना त्याच्यामध्ये राहायची व्यवस्था नसते, कुठेतरी त्याचा आसरा घ्यावा लागतो किंवा हे जे समुद्रकिनारा आहे त्याची धूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. मग ते पाणी गावामध्ये येणं, त्याच्यातून ते घरांचं नुकसान होणं, मच्छीमारांचं नुकसान होणं, ह्या मोठ्या गोष्टी दरवर्षी आपण पाहतो आहे. तर याच्यामध्ये कोकण सौम्य आपत्ती व्यवस्थापन हा जो विभाग आहे याच्यामार्फत जवळपास 384 कोटीचे प्रस्ताव आपण मंजूर केले. त्याच्यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे म्हणजे दातिवऱ्यापासून ते झाईबुर्डीपर्यंत हे प्रत्येक ठिकाणी 80 लाख, 100, 1 कोटी अशा पद्धतीचे जवळपास 17 ते 18 बंधारे आपण घेतलेले आहेत. आणि जी वीज जाते त्याच्यासाठी अंडर केबल टाकून या ठिकाणी जरी किती वाऱ्याचा सोसाट्याचा वारा आला, किती किलोमीटर जर झालं तर वीज खंडित होणार नाही अशासाठी, किंवा शॉक लागून माणसांना शॉक लागतो, जनावरांना शॉक लागतो तर तेव्हा खूप वित्तहानी होते, प्लस जीवितहानीसुद्धा होते. तर हे कायमस्वरूपी नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास 200 कोटी रुपयाचे आपण ते अंडर केबल लाईन ती घेतलेली आहे.
त्याचप्रमाणे समजा मोठं सायक्लोन वगैरे आलं, काय लोकांना निवाऱ्याची व्यवस्था करायची म्हटली तर लोक जाऊ शकत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. मग अशासाठी उसरणी आणि एडवण येथे जवळपास 11 कोटीचे 5.5 कोटीचे निवारा केंद्र आपण घेतलेले आहेत आणि त्याची साईज पण खूप मोठी 5,000 स्क्वेअर फुटाची. मग एका वेळेला खूप गावातली मंडळी किंवा त्या विभागात जिकडे आपत्ती आलेली आहे अशा लोकांना तिथे राहण्याची थांबण्याची व्यवस्था होऊ शकेल. अशा पद्धतीने तो एक कोस्टल एरियासाठी आपण एक चांगला मार्ग काढलेला आहे.